आता फायनली घरी पोहोचलोय. तर घरी कोण दिसत नाही, आजीच दिसते, कुणीच नाही. काय रे यश? आलं माझं बाया नातू आला माझा. आजीचं ते तुकडा टाकणं म्हणतात ना, ती पद्धत, ते त्या पद्धतीने आजी तुकडा टाकायला आली. मी आल्या आणि तिची हाईटच पोचा नाही माझ्या इतका. लोक काही सांगतात काही सांगतात. एवढा मोठा अजित दादा जीवनातनं पडून मरून गेला. अगं सारखं सारखं नाही होत. किती मित्रांनो, तर फायनली पोचले राहत. आता इथनंच चालू होतं आमचं शेत. तर मित्रांनो, इथं ऊस लावायचं काम चालू आहे. तर काय आहे, ह्यांचे शिव्या देत असतात. हा यायचा होता आणि मी तुझी वाट पाहत होतो तुझ्यासाठी. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, फायनली आज नाही आपण घरी निघालोय. आपण 2 दिवस झालं मुंबईमध्ये थांबलो होतो. तर मुंबईमधनं आज फायनली घरी निघतोय. आपली गाडी पाहू शकताय इथे. तर गाडी पुसायला मावशीने कापड दिलंय, म्हणे खराब झाली असेल. तर ते पाडव्या दिवशी गाडी बी धुवून वगैरे हार वगैरे घातलेला आहे. हार पण गाडीला तसाच आहे, तुम्हाला दाखवतो. पहिले गाडी पुसून घेतो मी नंतर, आणि मग आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. दर्शुभूमी, एक मिनटं, कॅमेरा पकड. मित्रांनो, तर गाडी वगैरे पुसून झाली. आता निघतोय प्रवासाला. तर चला, जॅकेट वगैरे, रायडिंग गिअर वगैरे सगळं घातलेलं आहे. चलो शुभम, बाय बाय, भेटूया परत. ये तिकडं आल्यावर. हां भेटूया. हां येतो. हां चला, काल आम्ही फिरलो. शुभम होता म्हणूनच मी मुंबई फिरायला गेलो, नाही तर मी घरी गेलो असतो. हॅव अ सेफ जर्नी. ओके बाय बाय. बघू आता गाडी इतक्या दिवसातनं स्टार्ट करतोय. होती का चालू एका किकमध्ये? काय वाटतंय शुभम, होईल का? एकच मिनटं, पेट्रोल बंद आहे. मित्रांनो, भरपूर दिवसानंतर गाडी चालू झाली. चलो शुभम, बाय बाय. बंद झालं. ओके चल, जाऊ का? बाय बाय. हो मित्रांनो, तर फायनली मुंबईमधनं निघालोय. आपण मीरा रोडला थांबलो होतो आपल्या मावशीच्या इथं. तर तिथनं निघालोय. एकदम मीरा रोडला येणं एकदम सोपं होतं, काय अवघड नव्हतं एवढं. एकदम रोड टचच राहिला आहे त्यामुळं. मित्रांनो, तर हे मेन गेट आहे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट. पाहू शकताय, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ. मुंबईच्या गगनचुंबी इमारती पाहू शकता मित्रांनो. मित्रांनो, तर समोर बिल्डिंग बघा किती उंच आहे. हा, इच्छा 60-70 मजली ते असं इतकी उंच बिल्डिंग आहे. एक मजला एवढी सर दिसतोय. वरनं सगळ्यात जास्त तर वरनं ज्यावेळेस बाल्कनीतला पाहिला तेव्हा काय रिॲक्शन असेल तीच पाहिलं अवघड आहे. मित्रांनो, कटाळा आला का? मित्रांनो, तर सकाळपासून जवळपास आपण 60 किलोमीटर आलोय. आता कटाळा आला म्हणून थांबलो गाडीला, पण रिलॅक्स पनवेलच्या जवळ आलोय. म्हणजे मीरा रोडपासून पनवेलला यायला 60 किलोमीटर लागले मला. अशा प्रकारे आहे. लई दिवसातनं गाडी चालवतोय मी. पूर्ण हायवेच आहे त्यामुळं काय अडचण नाही आली. तर चला करूया पुढचा प्रवास. आपण आता जुन्या हायवेला लागलोय. जुना मुंबई सातारा हायवे म्हणून त्या हायवेला नाव आहे. त्या हायवेला लागलोय. आता आपण चाललोय 2 वेळेच्या दिशेने. ओके चला, भेटूया पुढं. मित्रांनो, तर पनवेलमध्ये पोहोचलोय आता.
एक बाजूला पाहताय ते पनवेल सिटी आणि आपण आता चाललोय मुंबई जुना मुंबई पुणे हायवे वर. मित्रांनो तर खोपोलीत पोचलो आणि खोपोलीत पोचल्यानंतर एक मला रोडच्या कडेला फिल्टरची गाडी दिसली तर पाण्याची बॉटल भरून घेऊया. खोपोली ना. किती पैसे देऊ. तर मित्रांनो फायनली खोपोलीत पोचलोय. धन्यवाद. ओके. मित्रांनो तर हे दादा भेटलेत आपले. तर व्हिडिओ थोडे मागे कुठले तुम्ही इकडे खोपोलीतले दादा म्हणले व्हिडिओ तर बाहेरचे चालले तर तुम्ही इकडे कसं काय दिसतंय. व्हिडिओ मी बघितले तुमचे. हां सिरीज चालू आहे. हां बघा तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. आता कोणती तर पाणी भरायला थांबलो तर ओळखीचे भेटले. ओके मित्रांनो तर आपण लोणावळ्याच्या जवळ आलोय तर डोंगर दिसायला सुरुवात झाली आपल्याला पाहू शकता. अशा प्रकारे ऊन आहे आता 10:15 वाजल्यात पण 10:15 वाजता असं वाटतंय की बाबा 12-1 वाजल्यात असं ऊन आहे. जाणवायला लागलं असं तोंडाला. आपलं गाडी फक्त घाटात साफ केली पाहिजे. कारण काय झालं गाडीचं चेन पॉकेट केलं. येताना तुम्ही पाहिलंच होतं की गाडीची चेन चुकली होती. तर आता जाताना बघूया काय होतं. मित्रांनो तो लोणावळ्याचा घाट फायनली चालू झालेला आहे आता पाहू शकता तुम्ही. या घाटात एकच भीती मला माहिती का गाडीची चेन तुटू नाही का चेन पॉकेट गेले. बाकी काही नाही आहे. घाट आपली गाडी आरामात चढत काय यायचं अडचण नाही आहे. आणि घाट एवढा म्हणजे आहे तसा वळण बिळणं आहेत पण मारायसाठी काय नाही आहे. नवीन लोक चालवतात ना त्यांच्यासाठी आहे. मी तर लद्दाख बिद्दाख कुठले उत्तराखंड असले किती घाट पार केले त्यामुळे मला नाही काय वाटत. पण जे नवीन लोक येतात ना त्यांना खतरनाकच वाटतो हा घाट. मित्रांनो तर पाहू शकता अशी जागा वळण आहे तिथं. पावसाळ्यात नाही बाईकर येते तिथं. पुढे भाऊ टू व्हीलरवालेला येते तिथं या घाटात आनंद घेण्यासाठी. हे पाहू शकता वडापाव निसर्ग स्नॅक सेंटर. इथं लई लोक थांबतात. मित्रांनो तर इथं मामो लोक आहेत. पोलीसवाले आर्मीवाले बी दिसतात. हे बघा इथं एक्सप्रेसवेला जॉईन होतं. इथनं पण तुम्ही जाऊ शकता एक्सप्रेसवे. इथं एक व्ह्यू पॉईंट आहे. तिथं सगळ्यांना बाईकच असेल. तिथं पण थांबू आपण थोडं. तो व्ह्यू पॉईंट पावसाळ्यात लय भारी दिसतो. सगळीकडे दुखत असते. मित्रांनो तुम्ही पाहिलंच कसलं खतरनाक असा रोड होता. आणि काय काय ठिकाणी नाही वे हे पण झालं होतं काय म्हणतात त्याला ट्रक बी जागेवरच थांबला होता.
खाली तिथनं आपण ह्याला पण लागत होतो एक्सप्रेसवेला, तर आपण आलो वरती आता जुन्या हायवेनी. चांगलं इथं तसं थांबायचं म्हणलं तरी झाडं सावली बिवली आहे. मित्रांनो तर इथनं हा व्ह्यू पॉईंट आहे. इथं खूप सारे लोक थांबतात. पावसाळ्यात तर इथं सगळी दुकानच लागलेली असतात मक्काच्या कणसाची ह्याची. तरी बी बरेच जण आहेत की अजून नाही म्हणलं तरी लई लोक थांबतात आता बी. मित्रांनो तर पाहू शकता इथनं खोपोलीच्या सगळं संपूर्ण व्ह्यू येतोय. खाली सगळं खोपोली आजकाल दिसतंय का. तिथनं खालनं आलोय आपण गाठ चढत 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 ते जुना हायवे. तिथनं वळती आलोय आणि खोपोली आणि इकडं वळती लोणावळा आहे. पलीकडच्या साईडला पण सुंदर व्ह्यू येतोय आणि खालनं हा एक्सप्रेस हायवे चाललाय, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. पलीकडच्या साईडला जाऊ जरा, मग फोटो काढू आपण. गाड्या येतात ना का. रेल्वे चालली बघा तिथनं कशी चालली रेल्वे. मालगाडी कसला रोल घेऊन चालली. इकडून असा व्ह्यू येतोय एकदम जबराट असा. तिकडून बघा रेल्वे चालली मालगाडी आणि इथं आपली गाडी. ओके चला यांच्याकडून एखादा फोटो काढून घेऊ आपण पोरांकडून. मित्रांनो ते आपल्या गाडी बरोबर फोटो काढत आहे. ओके ओके मित्रांनो तर ह्या रोडला आलोय बाईकवर दिसतात ना, आपल्याला वाटतं बहुतेक. हो नमस्कार नमस्कार. हां ओके ओके ओके. बाकी काय नाही बघा. मी वय कालच आलोय. महाराष्ट्रामध्ये. हां 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 मी तिकडं बरे. मित्रांनो तो लोणावळ्यात पोचलोय आणि इथं ट्रॅफिक लागलंय जाम असं. 4 व्हीलरसाठी ट्रॅफिक, 2 व्हीलरसाठी नसते काय ट्रॅफिक. 2 व्हीलर आपले आरामात निघतील कधी. दिवस होतो त्याचे व्हिडिओ आहेत अजून 10 दिवस येतील. हां हिमालय पाहायला गेलो होतो माझ्या गाड्यांचं हे खरेदी विक्री. हां हिमालय पाहिजे इथं खंडाळ्यापैकी हां हां निघालत होतो तर तुम्ही भेटतो. ओके ओके ओके. आता कुठपर्यंत बारामती. हां बारामती बाकी काय नाही. हां कशी काय चांगली झाली पण मागलं आहे तिथं. म्हणजे 4-5 दिवसासाठी जायला ठीक आहे. लई दिवस राहायचं म्हणल्यावर लई माग आहे जेवणा. हां लई दिवस राहायचं म्हणल्यावर जेवणाच लई पैसे. एका टायमिंगला जेवायचं म्हणलं की 700 रुपये लागतात. हां मित्रांनो हे सर भेटलेत लोणावळ्यामध्ये. वागतात गाडीहूनच वागतात लोक. मित्रांनो इथं आलोय तर हे सर तुमचं नाव काय. ओके ओके तर सर भेटले रोडनी. तर आता ही पेतोय काय निरा पेतोय. नंतर पेट्रोल टाकतोय 500. मित्रांनो तर तळेगावला पोहोचलोय. तळेगाव दाभाडे.
मित्रांनो तर इथं एकदम सुंदर असं मित्रांनो तर इथं पाहू शकता एकदम सुंदर असं गणपती बाप्पाची मूर्ती डोंगरावर दिसले का तुम्हाला तिकडं. वा मित्रांनो हा झेंडा दिसतोय का, ह्या झेंड्याच्या खाली भक्ती शक्ती तिथं तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती. मित्रांनो तर मुंबईपेक्षा पुण्यातलं वातावरण चांगलं आहे. आता आपण पिंपरी चिंचवडमध्ये येतो बघा, रोडच्या कडे झाडं बिडं वयनं मेट्रो गेली, खालनं रोड चालला आहे एकदम टकाटक रोड आहे, इथं खड्डं नाही काय नाही. मित्रांनो तो पुण्यात पोहोचले आता शिवाजीनगर इथे. हे बघा संचिती हॉस्पिटल, जाताना पण तुम्हाला दाखवलं होतं. मित्रांनो तो पुणे स्टेशनला पोहोचले आता, पुणे स्टेशन. 5% बॅटरी राहिली कॅमेराची, बॅटरी टाकायला पाहिजे दुसरी. मित्रांनो फायनली आपण नाही वे पुण्यात पोचलो. ही पाहू शकता आर्मी कॅम्पमध्ये बघा, रणगाडे बिनगाडे चांगले आहे. आर्मी कॅम्पमध्ये कसं आहे एकदम सावलीशीर आहे, त्यामुळे मी इथं थांबलो, पाणी वगैरे पिलो, कॅमेराची बॅटरी बदली केली आणि आता आपण चाललो आहे घरच्या दिशेने. चला जाऊया, काय ते खाऊया, वडापाव खातो, लई दिवस झाला खाल्लं नाही. मित्रांनो तर घरी चाललो होतो, तर जाताना मिसळ खावा म्हणलं, तर मिसळ खायला थांबल्या करते. तर मित्रांनो हे सर खामगावमधले. चला बाय बाय. चला इथं नाश्ता केला, आता निघूया. मित्रांनो तर फायनली आपण सुपेच्या घाटात पोहोचलोय आता. इथं सुपे काय 4-5 आहे भाऊ. आधी ब्रेक कमी गाडीचा, 3 किलोमीटर राहिले, 3 किलोमीटर. तर घरच्यांची काय रिॲक्शन आहे ती बघूया, आबांची काय रिॲक्शन आहे. सांगितलं नाही मी येणार आहे, आज मुंबईला आलोय माहीत होतं, पण मुंबईवर आज येणार माहीत नाही त्यांना, त्यांची काय रिॲक्शन असते बघूया. म्हणून तर तीच महादेवाचं मंदिर आहे, तिथं आपण जात असतो सारखं, अशा प्रकारचं आहे. आणि आपल्याला आता चलो, हे सुप्याचं घाट आहे, दिसायला थोडा दिसतो पण गाड्यांचा पाय जीव काढतो. एकदम छोटा घाट आहे, एकच वळण आहे खाली, तिथं एकच वळण आहे, पण त्यात सगळ्या गाड्या कुठतात. मित्रांनो तर फायनली सुप्यात पोचलोय आता. इथनं पाहू शकता मोरगाव 10 किलोमीटर आहे, बारामती 33 किलोमीटर आहे इथनं. हे दुसरीकडून दाखवतं मोरगाव, इथनं 33 किलोमीटर आहे आमच्या इथनं बारामती. बघूया, एक दुकान तर बंदच असेल, कारण घरी ऊस लावायचं काम चालू आहे. आबात असतात तेवढे. आता मित्रांनो तर फायनली आलोय दुकानात, वडिलांची बघूया आपण. का हा मित्रांनो, तर इथं लका काम चाललंय रोडचं. मला वाटलं रोड मोठा काय त्याला, पण हाय तेवढ्यातच बागावतात. मित्रांनो तर पाहिलं तुम्ही आमच्या घरच्यांची काही एवढी काही रिॲक्शन नसती. चला आता हा रोड पूर्ण झाला. मागच्या वेळेस पाहिलं होतं की आलो होतो तर एकच रस्ता होता, आता पूर्ण झालेला दिसतोय. मित्रांनो तर सगळीकडं कामं चालल्यात. ते पर्याय मार्ग बनवला, इथं पूल होतोय आमच्या इथं घरी जाणार आहे रोडवर. तर फायनली घरी पोहोचलोय, तर घरी कोण दिसा नाही, आजीच दिसते.
आव. काय रे यश दुसरी बॉटल घेतली काय? कसली नाही ती दुसरी नाही पाणी आहे. काय म्हणतो दात पडला काय तुझा कस काय पडला का काय काय ती आजी काय आजी काय करते तुकडा टाकते खाली वा खाता काय करू मी वाकली फार अगं बाया 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 फार वाचली बाबा मित्रांनो घरी पोहोचलो आजी बघा तुकडा टाकती ही पद्धत काय काय माहिती चलो हर हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण थायलंड ट्रिप पूर्ण करून नव्हे आज घरी पोहोचलोय. तर मी मुंबईवरून निघालो होतो सकाळी आता दुपारीच घरी पोहोचलोय. तर घरी कोणच नाहीये आजी आहे फक्त बाकी सगळी रानात गेलेली. तर आजी काय काय म्हणशील आजी पोरं आलं माझं बाया नातू आला माझं आजीचं मला विशेष काय वाटलं माहिती का आजी तर तुकडा टाकणं म्हणतात ना ती पद्धत ते त्या पद्धतीने आजी तुकडा टाकायला आली मी आल्या आल्या आणि तिची हाईटच पोचा नाही माझ्या इतका काय कर वाकली म्हातारी. तर आमच्या आजीने काय कसं वाटलं मी इतक्या लांब जाऊन आलो तुला चांगलं वाटलं चांगलं वाटलं आलं चांगलं वाटलं बाबा लोक काही सांगतात एवढा मोठा अजित दादा विमानातनं पडून मरून गेला. अगं सारखं सारखं नाही होत. किती लोक रोज विमानाने प्रवास करते आजीला तीच भीती विमानात बसलं की पडतंय मरतंय असं होतंय. नाही बाबा देव्या वाटलं काय करायचं. तर मित्रांनो आजी आमची अजून काय म्हणशील लोकांना काय म्हणशील काय नाही चांगली म्हणते काय नाही म्हणत लोकांना कशाला काय म्हणू लोकांना बिचाऱ्यांना काय नाही म्हणणार आहे? नाही म्हणणार फॉलो करा म्हणा फॉलो करा माझ्या पोराला मला म्हणाय येईना. तर मित्रांनो आमची आजीला आता मी एकदा विमानात बसवायला येणार आहे. आजी कधी जायचं विमानात बसवायचं बाय बाया नको हो बाया नको नको होय नको. आजी मला म्हणती मला आल्या विचारती म्हणती विमानात कसं असतं वय आणि काय लय भीती वाटते वय. मग आजीला म्हणलं चल तुला एकदा बसवतो. तर मित्रांनो आजीला बसून आणतो एकदा विमानात कसं काय प्रवास आहे. नको बाबा तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि काय करा सपोर्ट करा फॉलो फॉल करा फॉल करा माझ्या पोराला फॉल करा माझ्या पोराला म्हणते म्हातारी. तर चला मित्रांनो बाय बाय. फॉलो करा आजी सांगते म्हणल्यावर फॉलो करा. यश काय म्हणशील फॉलो करा का नाही लाईक. तर मित्रांनो तर आता नाही रानात जातो. रानात काय चाललंय ती पाहतो. पहिले बॅग सोडून ठेवतो आणि मग रानात जातो. चल यायचं आदित्य नको म्हणतोय आदित्य तुला यायचं का यायचं यशला यायचं यश येत असला तर घेऊन जातो नाही तर मी एकटाच जातो. आमच्या घरापासून जवळपास 1.5 किलोमीटर 1.5 ते 2 किलोमीटरवर रान आहे आमचं. म्हणजे एका माळ्यात एका वस्तीवर आम्ही राहिला आणि दुसऱ्या वस्तीवर आमचं रान आहे अशा प्रकारे आहे. तर चला मित्रांनो तर फायनली पोचले राहत आता इथनंच चालू होतं आमचं शेत. काय हा गहू केला आहे गहू केला. एक मिनिट पाय काढ पाय होती की. मित्रांनो फायनली पोचलोय. तर खाली दिसतात भैया आणि आई. गाडी खाली असेल ना इथं सावली लावली असेल गाडी यशची गाडी. कुठली स्कूटर होय आवाज जाई नाही त्याला. मित्रांनो तर फायनली पोचलोय आता. यश पप्पाला आवाज देतोय त्याच्या. चल तो उचलून घेऊन जाऊ आपण.
हेल्मेट सहित चालू आहे आम्ही. आता बघूया इथं ऊसाची लावलंय का ऊस लावलंय का हे. तू आलता का? मी डेकळा साडगात पडत होतो. हा मग तू घरी घेऊन गेलोय आबा. हा आबा घरी घेऊन गेले तुला. घेऊन नाही गेले. मग घेऊनच नाही गेले. काहीच नाही केलं आबांनी. काहीच नाही. घेऊनच नाही गेले. चिखल आहे तिकडून जाय पाहिजे होता. तर मित्रांनो यशला उचलून घेऊन चाललंय आणि आता खाली तिकडं हे लावलेलं दिसतंय नवीन. आणि हे आम्ही हे लावलं होतं बियाणं पण ते पातळ झालंय. पातळ झालंय म्हणजे पाणी हुकलंय ते अजून काय काय रे. अशा प्रकारे अजून बरीच रोप लावायची राहिलेली दिसतात. पप्पा पप्पा है काय करते बापडा. तर मित्रांनो इथं ऊस लावायचं काम चालू आहे. तर काय आहे ह्यांचे माशिव्या देत असतात. हा राही यायचा होता आणि मी तुझी वाट पाहत होतो आणि तुझ्यासाठी ते आम्हाला कॅमेऱ्याला दिसत नाही आमच्या. आम्हाला दिसत नाही काय देशिव्या 2-3 कवर काढला. चप्पल घासून गेले खाल्ला करून. काय म्हणते. सांग झालं. पप्पा नको नाही. नको नाही. राहू दे गरम होते किती. चल उतर.